गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला मेंटेनन्स दाखवणार आहे की आमच्या डोलचा मेंटेनन्स कसं करतात. मेंटेनन्स चालू आहे रगड भाऊचा. रगडच्या वाव 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 कर कर कर. हे काय लावलं तू? मेन 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 काय काय मेन? सो गाईज बघा आता रगड भाऊ मस्त त्यांचा मेंटेन करताय डोल. हो रगड भाऊ थोडा स्माइल तर करा यार. आणि तो आता माझा हा आहे डोल. माझ्या डोलवर बघा काय केलं आहे मी. एक लिहिलं आहे आदित्य खडसे. आता रगड भाऊचं चालू आहे. आता मी माझा करणार थोड्या वेळात. नमस्कार वादक मित्रांनो. तर आपले पुण्यातले काही लोक जरा हेट करायला आलेत नाही का पथकाला. तर त्यांना आहेत पुण्यातले काही लोक ते नाही का मध्ये रील व्हायरल झाली. सांगण्याचा उद्देश असा आहे तर आपली परंपरा संस्कृती आपण चालवली पाहिजे. हे लोकांना पथक म्हणजे काही लोकांना खेळ वाटतो आणि आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे भाऊ. बरोबर ना भाऊ. तर असंच आपली कला आपण पुढे नेली पाहिजे. आपली भाषा ढोल ताशा. धन्यवाद. वा 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 काय भाषण दिलं यार तू. लय भारी भाषण दिलं ना. हसतेला लाज वाटली पाहिजे. आता बोलायचं म्हणून नाही बोललो मी. जे काय मनातून व्यक्त केलं एक पथकाची भावना. हे भाई ब्लॉगर इथं मेंटेनन्स करत आहे ढोल. ऐकच मिनिट. या प्रकारे उभा ताण देत आहे वादक. आता मेंटेन करतोय आम्ही ढोल. हे काय कुठे खिचू इकडं. अरे अजून किती 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 खिचू. थोडं गाईस तुम्ही पण ढोल वाजवत असेल, तुम्ही पण ढोल मेंटेन करत असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुमचा ढोल तुम्ही कसे मेंटेन करतात. आम्ही तर असं करतो गाईस. काय कुठलं आहे पकडू. तो गाईस माझा मेंटेन झाला आहे डोल. आणि इथं स्टिकर्स पण भेटला आहे गाईस C28. सो मेंटेन झाला आहे गाईस माझा डोल. बघू शकता तुम्ही. आणि इकडं आता ज्यांचे ज्यांचे राहिले ते करत आहे गाईस ढोल. सो गाईस मेंटेनन्स वगैरे झाला आहे. घरी आलो आहे आता गाईस मी. जेवण वगैरे झालं आहे गाईस. सो आजचा थोडासा छोटासा ब्लॉग होता गाईस की आज मेंटेनन्स दाखवायचं होतं गाईस की आमचे डोल आम्ही मेंटेन कसे करतो म्हणून. सो मी आजचा माझा मेंटेन केला आहे गाईस. मित्रांनो माझी हेल्प केली आहे गाईस की कसं मेंटेन करायचं म्हणून डोल. सो तुम्ही पण मेंटेन करत असेल, जे पथक वाचत असेल गाईस ते मेंटेन करत असेल तर कमेंट करून नक्की सांगा गाईस की कसं वाटते मेंटेन करायला. सो आजचा छोटासा ब्लॉग होता मित्रांनो. सो आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, स्पेशली फॉर मेंटेन करायचा ढोलचा. सो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्यापर्यंत असंच राहू द्या. अशाच आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो बाय बाय. सो गणपती बाप्पा लवकरात लवकर येणार आहे गाईस. सो खूप एक्सायटेड आहे गाईस वाजवायसाठी. सो येणारच गाईस खूप स्पेशल ब्लॉग येणार आहे नेक्स्ट मंथमध्ये. सो आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो गुड नाईट अँड बाय बाय.